मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका छानशा सुंदर व्हिडिओमध्ये। चला तर सगळ्यांच्या घरी हळदी कुंकू झालेलं असेल, माझ्या घरी हळदी कुंकू अजून बाकी आहे। तर आता सकाळी सकाळी तीच सगळी तयारी करते। आंघोळ झाली, देवपूजा झाली, आता मस्तपैकी आपण चहा पाणी घेऊ, एका साईडला स्वयंपाकाची तयारी करू आणि बाकी सगळी हळदी कुंकवाची तयारी करून घेऊ। चला। चला, आज भरपूर कामं माझी पेंडिंग आहेत। चहा करता करता एका साईडला भाजी टाकली होती, चहा होईपर्यंत आपली भाजी शिजली। आता पीठ मळून झाले, पटकन पोळ्या करते। अजून माझी जी काही छोटी मोठी तयारी आहे ती करणं बाकी आहे। म्हणजे खरं तर हळदी कुंकू एकदम लास्ट मोमेंटला आमचं ठरलेलं आहे, काहीच प्लॅनिंग नव्हतं। तरी पण रात्री आम्ही दोघींनी जाऊन वाणाचं सामान वगैरे जी काही बाकी तयारी होती ती आम्ही करून ठेवलेली आहे। आता बाकीचं काम आवरता पण बायकांना इन्व्हिटेशन दिले। आता स्वयंपाक झाला का मग मी ती तयारी करते। चला। आज कोणी तरी दावाला का चला, माझा स्वयंपाक सगळा आवरलेला आहे। आता छोटीशी तयारी करायची, रांगोळी वगैरे काढेल। आणि मी काल मार्केटमधनं तीळ पण आणले होते, म्हटलं आपल्या हाताने बायकांना तिळाचे लाडू बनवूयात। पाहूयात, पॉसिबल झालं तर नक्की बनवीन मी। विशेष म्हणजे आज माझ्याकडे पाहुणे पण येणार आहेत, ती पण मला थोडीशी तयारी करायची आहे। तर पाहुणे कोण येणार आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल। तर अजून पण मी बाकी काय काय तयारी करते ना, नक्की बघा। सर डोळ्यात तो नाचे रंगून संतांच्या मेळ्यात जो तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात तो शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो रोज वृंदावनी होडी जो घागरी तोच नाथा घरी वाहतो काबडी गुंतला ना कधी मंदिरी राऊळी बाप झाला कधी झाला माऊली भाव भोळा जिथे धावला तो तिथे भाव नाही तिथे सांग धावला तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, आमचे ते सांडू नका, आमच्याशी भांडू नका। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। आला संक्रांतीचा सण, पोटी सुखाचं गवान। आला संक्रांतीचा सण, पोटी सुखाचं गवान। फडफड आभाळात पतंगाचं गहुधान। फडफड आभाळात पतंगाचं गहुधान। तिळगुळ वाटून या, गोड होया जमान, गोड होया जमान। म्हणती सखी साऱ्या हळदी कुंकवाला यायचं। म्हणती सखी साऱ्या हळदी कुंकवाला यायचं। हळदी कुंकवाला यायचं, हळदी कुंकवाला यायचं, हळदी कुंकवाला यायचं। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, आमचे ते सांडू नका, आमच्याशी भांडू नका। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। लग्नाच्या नागिन्याचा सोहळा यो भारी, सोहळा यो भारी। साऱ्या ग सजल्या आज अशाच रतारी। साऱ्या ग सजल्या आज अशाच रतारी। साखर गाठी हरभऱ्याचं गाणं, उधळती सारे आज शुभेच्छांचं धन।
शुभेच्छांचा दाना म्हणती सखी साऱ्या ग हळदी कुंकवाला यायचं हा. म्हणती सखी साऱ्या ग हळदी कुंकवाला यायचं हा. तर गुलाबाची कळी सचिन रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी. वा 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 वा. चलो नेक्स्ट. हिमालयाच्या पर्वतावर बर्फांच्या राशी भाऊसाहेबांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. अरे वा 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 वा. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, एक सासर आणि माहेर म्हणून रावांनी दिलाय मला सौभाग्याचा आहे. वा 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 वा. सुंदर. घ्या. चांदीचे दोघे सौभाग्याचं फुल राहुल रावांचं नाव घेते तुमचा मान राखतो. अरे वा सुंदर. शेळक्यांच्या घरामध्ये इकडे मनीषा आणि शुभांगिनी रचले हळदी कुंकांचा थाट. आता जाते बाई घरी सुदेशराव पाहतात. अरे वा. हा घ्या. माझ्या मैत्रिणी आहेत खूप हौशी, दीपक रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या. अरे वा वा. नाही हो, हिला काहीतरी दाखवायचं तुम्हाला. संगीता बाकी का? हे ऐका ऐका, मी उखाणा घेते हा. माहेर आहे छान, सासर आहे हौशी. माहेर आहे छान, सासर आहे हौशी. सुमित्रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. मोबाईल मोबाईल सासर आहे माझं छान, सासू सासरे दीर जाऊ आहे हौशी. आम्ही रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. अरे वा 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 वा. चला. गुलाबाचे फूल दिसायला ताजे, दीपक रावांचं नाव घेते सौभाग्य म्हणते. वा 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 वा. गुलाबाच्या फुलासारखंच तेज आहे हो तुमच्या तोंडावरती. तर आजच्या पाहुण्यांमध्ये हे आलेलं आहे आमच्याकडे छोटंसं गोडुलं बाळ. तर आम्ही खूप सारी मजा मस्ती करणार आहोत आणि हा आमचा छोटासा छानसा हळदी कुंकवाचा कार्यक्रम. खरं तर माझा प्लॅनिंग खूप काही वेगळा होता, पण चला साधा सिंपल मी कार्यक्रम केलेला आहे. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.